सोहळा संपन्न होत आहे। अंकुशराव इंगळे, भारत पिंगळे, सन्माननीय जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांचा प्रवेश दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। जनविकास परिवर्तन आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विलीनीकरण झालेलं आहे। भारत पिंगळे, ऋषिकेश आडसकर, सुनील सिंगारे, निळखंडराव भोसले, काकडे गुरुजी, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, भागवत नेटके, तुळशीदास मेत्रे, विश्वनाथ नवगिरे, भारत गालफाडे, धैर्यशील देशमुख, अशोक गायकवाड, प्रकाश धेंडे, ओम मुदडा, ॲडव्होकेट बाळासाहेब इंगळे, राम किसान खोडसे, अरुण धपाटे, बाबूराव पवार, पशुपती पाटील, अंकुश कलानी, अशोक देशमुख, राजेश आगे, बाळासाहेब भाकरे, भारत सोळंके, बाबूराव घवाणे, हे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। शिवाजी मायकर, संदीप सिनगारे, दामू धुमाळ, शीतलताई मोरे, आमदार सनाताई मलिक यांच्या पुढाकाराने सकिया शेख, मुजमा शेख, अरिस अन्सारी, ईश्वरजी मुंडे, सन्माननीय आप्पासाहेब शिंदे यांना विनंती आहे की आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना समोर आणायचं आहे। माजी आमदार आप्पासाहेब शिंदे, सीता बनसोड, छाया हजारे, राजू इनामदार, कल्याण डोंबिवलीचे नेते माजी आमदार आप्पा शिंदे, जलालुद्दीन इनामदार, करीमबेगीन इनामदार, पदवीन शिंदे, अली इनामदार, सादिक फारुकी, अमर शिंदे, कदम, दादा शिंदे, श्रीकांत राजे, अमर पाटील, अशोक गायकवाड, सुशील आमदार, चंद्रकांत राजे, श्रीकांत राजे जाधव, जनविकास उपाध्यक्ष,
मिनिस्टर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, विजयसिंह पंडित साहेब, सना मलिक साहेब व सर्व स्टेजवरील उपस्थित माझ्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते व जमलेले बंधू भगिनी, आमदार विजयसिंह पंडित, संजय गौड, मुंडेकरांचे बंधू व सर्व स्टेजवरील मान्यवर, सोनवणेताई, सर्व व जमलेल्या बंधू भगिनी, आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहोत। पूर्वीच्या काळापासून आपण आमदार अजितदादा यांच्यासोबतच त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मधल्या काळामध्ये आपण थोडं बाजूला झालो, 2 विधानसभेच्या निवडणुका लढलेल्या, एक लोकसभेची निवडणूक लढलेली। माझा मतदारसंघ गेल्या 55 वर्षापासून राखीव असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असताना आज सुद्धा आम्ही या भागातील सरकारी संस्था असतील त्या टिकविण्याचं काम दादाच्याच माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। मधल्या काळामध्ये जरी आम्ही बाजूला गेलो तरी ज्यावेळेस दादाला कुठलंही काम आम्ही सांगितलं ते काम दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे आता राजेश्वरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यामध्ये सर्व वाटचाल करीत असताना भविष्य काळामध्ये आज आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेलो आहोत। बोलायचं भरपूर आहे, परंतु ज्यावेळेस दादा आपल्याला वेळ देतील त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आज ह्या ठिकाणी केज नगरपंचायत असेल, केज मार्केट कमिटी असेल, धारूर मार्केट कमिटी असेल, आंबेजोगाई कारखाने संचालक असतील, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष असतील, माजी सभापती असतील व सर्व लोक या ठिकाणी प्रवेश करीत आहेत। आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की ज्यावेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्ष पाठीमागच्या काळामध्ये करायचा होता त्यावेळेस दादांनी जातपात न बघता एका ओबीसी महिलेला बीड जिल्हा परिषदचा अध्यक्ष, धनगर समाजाच्या महिलेला त्या ठिकाणी अध्यक्ष केलेले असे हे दादा आज बीड जिल्ह्याचे त्या ठिकाणी पालकमंत्री झालेले आणि पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्याला एक चांगली शिस्त लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले। टाटासारखं एक मोठं सेंटर जे त्या ठिकाणी आणलेले। माझी दादाला विनंती आहे, आम्ही जास्त बोलणार नाही, कामाची पद्धत तुमची आम्हाला माहीत आहे, तुम्हाला जो कागद कामाचा दिला तो कागद ते काम आपण करतात, परंतु तुम्ही सुद्धा उद्या भविष्य काळामध्ये केज नगरपंचायत असेल, केज मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्ह्यात आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या भागामध्ये तुम्ही आम्हाला कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम द्यावं एवढंच ह्या ठिकाणी सांगतो। आणि परत एकदा माझ्यावर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घाई गडबड करायची नाही, काही लोकांचेच ह्या ठिकाणी प्रवेश होतील, ज्या प्रमुखाचे प्रवेश होतील त्याच्याबरोबर सगळ्यांचे प्रवेश झाले असं समजायचं। पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळेस आपण सगळ्यांचे प्रवेश त्या ठिकाणी घेऊ एवढंच ह्या ठिकाणी बोलतो। आणि परत एकदा दादांनी ह्या ठिकाणी आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी दादांचे तटकरे साहेबांचे आभार मानतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।